रस्ता वाहून गेल्यानं गरोदर महिलेवर अक्षरशः जेसीबीतून रस्ता पार करण्याची वेळ आली आहे। पावसाळ्यात आलापल्ली ते भामरागड रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे। मुसळधार पावसामुळे रस्ता वाहून गेलाय, त्यामुळे गरोदर महिलेला जेसीबीतून रुग्णालयात नेण्यात आलंय। कुडकेली इथल्या धुरी संदीप मडावी या गरोदर महिलेला अचानक प्रसूतीच्या कळा आल्याने ती रुग्णालयासाठी निघाली, मात्र रस्ता वाहून गेला असल्याने तिला समोर जाता आलं नाही। तेव्हा रस्ता कामावर उभे असलेल्या जेसीबीच्या बकेटमध्ये गरोदर मातेला बसवून तिला रस्ता पार करून देण्यात आला। यावरून गडचिरोली जिल्ह्यात पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्य समस्या किती बिकट बनते याची प्रचिती येते। रस्ता नसल्याने या गर्भवती महिलेचे हाल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी आशिष यांच्याकडून। आशिष, या संदर्भात काय अधिक माहिती मिळते? जेसीबी मधून या व्यक्तीला जाण्याची वेळ येते। ही सगळी परिस्थिती जी उद्भवली आहे ती आलापल्ली ते सिरोंचा हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याचं बांधकाम गेली अनेक वर्ष रखडलं आहे आणि यामुळे या भागातली वाहतूक जी आहे ती पूर्णपणे ठप्प झाली आहे। ठिकठिकाणी खोदून ठेवलेले नाले आहेत आणि ते नाले छोट्या छोट्या गावांना जोडले जात आहेत आणि त्या गावांचा संपर्क तुटल्यामुळे ही सगळी परिस्थिती निर्माण झाली आहे। हा जो सध्याचा प्रकार आहे तो कुडकेली गावापाशी आहे आणि राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेले हे जे गाव आहे त्याचा जो नेहमीचा संपर्काचा मार्ग होता तो खोदून ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळे तिथे अँब्युलन्स जाऊ शकली नाही, रुग्णवाहिका नाही, लोक एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नव्हते वाहनाने आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या जेसीबीच्या बकेटमध्ये त्या गरोदर महिलेला बसवावं लागलं आणि पुढच्या मार्गाला तिला न्यावं लागलं। धन्यवाद आशिष या अधिकच्या माहितीकरिता।